नमस्कार. SYBSCच्या सर्व मराठी हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचं पुनश्च स्वागत. बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतो. त्याचं कारण मध्यंतरी मी एक व्हिडिओ तुम्हाला अभ्यासक्रमाच्या संदर्भात टाकला, परंतु नंतर असं कळलं की सायन्सच्या लोकांनी सगळ्या एक ग्रुप केलेला आहे. मग परत त्याच्यावर टाकला, परंतु तो तुम्हाला दिसतो का नाही वगैरे अशा बऱ्याच शंका होत्या. दुसरं, महाविद्यालयाचं मॅगझिन गोदातरंग याचं एक काम माझ्याकडे आहे, त्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये वेळ गेला. त्यामुळे थोडं विलंबानं का होईना भेटतो आहोत, पण काळजी करण्याचं कारण नाही. अभ्यासक्रमाचं स्वरूप आपलं अत्यंत छोटं आहे. आज आपण प्रत्यक्ष PPT वगैरे करू त्यावेळेला त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे कव्हर होतील. पण प्रत्यक्ष आपण भाषा कशाला म्हणतात हे पहिल्यांदा समजून घेणं आवश्यक आहे. आपला पहिला घटक आहे भाषा आणि एकूण जीवन व्यवहार. तर भाषा म्हणजे काय, कशाला भाषा म्हणायचं? तर आपण सहज असं म्हणतो की आम्ही जी बोलतो ती भाषा, नाही का? आपण बोलतो ती भाषा. तर तसं नाही. आपण बोलतो, आता या बोर्डवर मी ते लिहिलं पण ते उलटं दिसतं. ते PPTत तुम्हाला व्यवस्थित मला करून दाखवता येईल. तर तुम्हाला उलटं वाचलं तर ते कळेल. तर इथे तुमच्या असं लक्षात येईल की आपण बोलतो ती बोली असते. म्हणजे आपली नगर जिल्ह्याची एक बोली आहे, नगरी म्हणतात तिला, काय की म्हणजे त्याचे खास वैशिष्ट्य आहे आपल्या बोलीचं. तुम्ही नगरचे लोक ज्यावेळी बोलता त्यावेळी त्याच्यातून ते जाणवतं. म्हणजे माणूस कोणत्या प्रदेशातला आहे हे त्याच्या बोलण्यावरून कळतं. तो विदर्भातला आहे की खानदेशातला आहे की. आता इथे आपण जी भाषा वापरतो ती प्रमाण बोली वापरतो. आता प्रमाण बोली कशाला म्हणतात? या सर्व ज्या बोली आहेत या सर्व बोलीमधून एक प्रमाण बोली सिद्ध करायची असते. म्हणजे तुमच्या सायन्सच्या दृष्टीनं जर विचार केला तर आमच्याकडे ही भाषा विज्ञान म्हणजे भाषाशास्त्रही आहे आणि भाषा विज्ञानही आहे. तर भाषा विज्ञानात असं मानलं जातं की ज्या काही बोली आहेत त्या बोलीमधले कॉमन साधारण सगळे शब्द घेऊन ही प्रमाण भाषा बनवायची. कारण जनरली वाक्यरचना, व्याकरण, लिंग वगैरे याच्यात काही फार किरकोळ बदल असतो. म्हणजे कोल्हापूरकडे गेला तर तुम्हाला कोल्हापूरची बोली थोडीशी वेगळी दिसेल. मी सांगितलं तसं खानदेश, विदर्भ, मराठवाडा वगैरे. तर या सगळ्या याच्यामधून आपली प्रमाण बोली सिद्ध व्हायला हवी होती. परंतु काय असतं की वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या बोलीला एक प्रमाणत्व लागतं. उदाहरणार्थ महानुभावांच्या काळात महानुभावांची जी भाषा होती, कारण महानुभावांचा प्रभाव काही काळ का होईना ज्ञानेश्वरांच्या अगोदरचा काल होता. तर ज्ञानेश्वरांच्या अगोदर चक्रधर होऊन गेले. तर चक्रधर स्वामींची जी भाषा होती ती भाषा त्या ग्रंथारूपाने सगळीकडे पोचली आणि त्या भाषाला जवळपास प्रमाणरूप असं आल्यासारखं झालं होतं. नंतर ज्ञानेश्वरांची भाषा, नंतरच्या काळात तीच भाषा आपली ही बऱ्याच काळ प्रमाण भाषा राहिली. प्रमाण भाषा ही नंतर जी तयार केली गेली आपली सध्याची ती इंग्रजांनी केली. कारण प्रमाण भाषा प्रमाण बोली करत असताना सगळ्या भाषा वगैरे एकत्र करणं ही प्रक्रिया तिथे झाली नाही. कारण इंग्रज आले. इंग्रजांना तुम्हाला माहिती आहे 1818ला आपलं सार्वभौम राज्य स्थापन झालं. राज्य त्यांच्याकडे गेल्यानंतर आतापर्यंत अनेक राज्यकर्ते आले आणि गेले, परंतु
आपल्या असं लक्षात येईल की इंग्रजांचं राज्य हे इतर राजवटीपेक्षा, म्हणजे मुस्लिम राजवट आले, शेख आले, हुन आले, काही आले इथून लूटपाट करून निघून गेले, मुघल आले, 300-400 वर्ष त्यांनी इथं राज्य केलं. बघा त्यांच्या सगळ्या संस्कृतीचा, भाषेचा, किंबहुना शिवाजी महाराजांच्या पत्रांमध्ये जरी तुम्ही बघितलं तर त्यांच्या फारसी जी भाषा आहे त्यांची, त्या मुघलांची, तिचा एक प्रभाव तुम्हाला दिसून येतो. तर झालं असं की इंग्रज आले आणि इंग्रजांचं लक्षात आलं इंग्रजांची संस्कृती कशी होती, आधुनिक होती, आपली कशी संस्कृती परंपरागत होती. आता याच्या अगोदरच्या संस्कृती ज्या आल्यात त्या आपल्यापेक्षा सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ नव्हत्या, त्यामुळं आपला सांस्कृतिक पराभव झाला. इंग्रज आल्यानंतर मात्र आपला सांस्कृतिक पराभव झाला. सांस्कृतिक पराभव म्हणजे काय, तर संस्कृती कशाला म्हणतात, संस्कृती ज्याला शब्द वापरतो आपण, तर शिष्टाचार, वागणं, बोलणं, कपडे, सण, उत्सव. आता हे जे तुम्ही थँक्यू, सॉरी म्हणता, हे आपल्याकडे कधी होतं का, आहे का अजून तरी? घरात तुम्हाला आई जेवण वाढते, तुम्ही म्हणता आई थँक्यू बरं का, तू छान जेवण केलं, वाढलंच माझ्यासाठी. जेवण झाल्यानंतर आई खूप छान जेवण दिलं मला वगैरे, थँक्यू बरं का, असं बोलतो का आपण औपचारिक नात्यामध्ये? अजूनही नाही. आपण हे शब्द कुठं वापरतो आता, तर व्यवहारामध्ये वापरतो, जीवन व्यवहारात वापरतो. जसं आता तुम्ही आमच्याशी बोलत असताना उशिरा आले तर सॉरी सर मी लेट आले, लगेच म्हणतो, बरोबर आहे. हे पूर्वीच्या काळात नव्हतंच. मुळातच गुरुकुल पद्धत होती आपल्याकडे, की ज्याला शिकायचं त्याने गुरुकुलामध्ये जायचं. अगदी रामायण महाभारतापासूनचे संदर्भ जर तुम्ही लक्षात घेतले तर ही वर्गातली जी शाळा आहे, ही वर्गातली शाळा ही आपल्याकडे इंग्रजांनी आणली. आता ती कशासाठी आणली, तर इंग्रजांनी आपल्याकडे ही भाषा आणण्याचं मुख्य कारण हे होतं की मुळामध्ये त्यांना ते मुठभर होते, तुम्हाला माहिती आहे, आणि ते आपल्यापेक्षा प्रगत होते, म्हणजे विज्ञानवादी होते. आपली संस्कृती कृषी संस्कृती होती, परंपरागत होती. हा सगळा फरक, कारण तिकडे औद्योगिक क्रांती 15व्या शतकातच झालेली होती, त्यामुळे ते सगळं घेऊन इकडं आलेले होते, असं तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे रेल्वे सुरू झाली किंवा वीज आली, त्यावेळेच्या गमती आपल्या सगळ्या जुन्या लोकांनी अनुभवलेल्या आहेत. म्हणजे पोहेगावचे तुमच्यापैकी कोणी जर असाल तर तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल की सगळ्यात पहिले कोपरगाव तालुक्यात वीज जी आली ती पोहेगावला आली. का आली, तर नाशिकहून शिर्डीला संस्थान आपलं साईबाबांचं असल्यामुळे तिथं वीज न्यायची होती, आणि तिथं वीज न्यायची असल्यामुळं तिचा जो मार्ग होता तो पोहेगाव मार्गे होता, आणि त्यामुळं पोहेगावला वीज आली तर आपोआप लाईट आले तर आपल्या खेड्यापाड्यातल्या इकडच्या, म्हणजे धोत्र, संवत्सर, कोपरगाव, या सगळ्या भागातले लोक, अगदी लासलगावपर्यंतचे लोक, ते दिवा कसा लागतो तो एकदम बटन दाबल्याबरोबर, हे सगळं पाहण्यासाठी गाड्या भरून तिथं जायची संध्याकाळी, आणि तो लाईट पाहून अचंबित व्हायची. किंवा रेल्वे आली तर लोक रेल्वे पाहायला जायचे, आणि त्यांना आश्चर्य वाटायचं. त्या काळात म्हणजे लोकवाङ्मयात एक गीतही आहे की साहेबाचा पोऱ्या मोठा हाकली, बिन बैलाची गाडी हाकली. हाकली म्हणजे हाकलतो. तर हा साहेबाचा पोरा अक्कलवाण आहे खूप, त्याला याच्या गाडीला बैल लागत नाही, काय नाही. आता हे सगळं बघून आपला समाज अचंबित झाला, आणि त्यांचं सगळं जे काही आहे ते अनुकरण हळूहळू त्यानं सुरुवात केली. असं तुमच्या लक्षात येईल की आजही आपल्याकडे इंग्रजीला खूप महत्त्व दिलं जातं, ते ज्यादा दिलं जातं.
म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की तुम्हाला जगामध्ये कोणतीही भाषा, आता वर्ग जर चालू असतात ते मी अधिक नीट समजून सांगितलं असतं, वर्गात सॉरी जगातली कोणतीही एक भाषा उत्तमपणे येत असेल तर तुम्हाला जगातल्या हजारो भाषानंतर उत्तमपणे येऊ शकतात. त्याचं कारण असं आहे, पहिली भाषा उत्तमपणे येणं आवश्यक आहे. कुठलीही असो, हिंदी असो, मराठी असो, काही असो. आता आपली मातृभाषा काय? मराठी. आपल्याला ती नीट येते का? व्याकरण, ओकार, उच्चार शिकलो आपण. 12वीपर्यंत तुम्हाला सगळं होतं. परंतु त्याच्यानंतर आता एफ-वायलाही काही संबंध नाही राहिला आणि याच्या पुढेही काही तुमचा मराठीशी संबंध राहणार. तर मुद्दा असा की इंग्रजांना त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक हवे होते आणि गाढवांवर राज्य करणं शक्य नसतं. गाढव म्हणजे मूर्ख, कारण आपल्याकडचे लोक त्यांच्या दृष्टीने मूर्खच. आपल्याला ते अजूनही तुम्हाला माहिती आहे की अजूनही ते लोक काळेच समजतात, दुय्यम दर्जाचे समजतात, कारण ते गोरे, उंच वगैरे वगैरे, त्यांचं सगळं आजही प्रगत नाही का. आणि आपण बिचारे म्हणजे बऱ्याच कालखंडापर्यंत आपल्या देशाविषयीचा समज होता की ते गारुडी असतात, खूप साप मांसाचा खेळ खूप होतो, मंत्र तंत्र वगैरे भानामती असल्या गोष्टीचा हा देश आहे वगैरे वगैरे. बांगलादेश तर प्रसिद्धच होता त्यासाठी, बंगाली विद्या आणि ती कालीमाता वगैरे वगैरे. अजूनही काही प्रमाणात ते आहे आपल्याकडे, परंतु आता ते फार कमी झालेलं आहे. हळूहळू आपण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायला लागलो. तर आता तुम्हाला माहिती आहे की मूर्खाची सोबत फार काळ ठेवणं सोबत किंवा चांगली नसते. म्हणजे एका राजाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, त्याच्याकडे एक माकड होतं आणि ते खूप प्रामाणिक होतं. म्हणून राजा त्या माकडाला सदैव सोबत बाळगायचं, ते राजाचं संरक्षण करायचं. म्हणजे रात्रीसुद्धा राजा झोपलेला असायचा त्यावेळेला ते त्याच्या शेजारी बसायचं की राजावर कोणी अचानक येऊन हल्ला करू नये म्हणून. तर तुम्हाला माहिती आहे की राजे रजवाडे हे तलवार घेऊन शेजारी झोपायचे नेहमी, तर कारण अचानक हल्ले कधीही होत असत. तर एकदा काय झालं की त्या राजाच्या गळ्यावर माशी बसली. म्हणजे पहिले याच्यावर बसली, नाकावर बसली, मग इकडे बसली, तिकडे बसली. ती माशी काही केल्या हलेना आणि राजेसाहेबांची तर झोप डिस्टर्ब व्हायला लागली. मग काय झालं, मग याच्या असं लक्षात आलं की हे असं नाही होणार, आता या माशीला आहे ना आपण मारूनच टाकलं पाहिजे. आणि म्हणून त्यानं तलवार घेतली राजाची आणि ती नेमकी त्यावेळी त्याच्या गळ्यावर जाऊन बसली होती आणि त्याने तलवारीने वार केला नेमका त्याच्या गळ्यावर त्या माकडाने. आणि काय झालं असेल तुम्ही कल्पना करू शकता. तर अशा मूर्खांची सोबत, अज्ञानी लोकांची सोबत उपयोगाची नसते. म्हणून इंग्रजांनी त्यांची भाषा येणारा एक वर्ग तयार व्हावा, ज्ञानी वर्ग आपल्या हाताखाली राहावा, काम करायला थोडंसं, म्हणजे ज्याला विज्ञानाचं, ज्ञानाचं, लेखनाचं सगळं ज्ञान आहे असा एक मोठा वर्ग लागतो, अधिकारी वर्ग. तुम्हाला माहिती आहे, म्हणजे पंतप्रधान काय एकटे देशावर राज्य करू शकत नाहीत, खूप लोक त्याच्या खाली काम करत असतात नाही का, तसंच नाही का. तर त्यांनी काय केलं, तर मग आता इथं शिक्षण सुरू करायचं तर कसं, तर सुरुवातीला विरोध झाला की संस्कृत आमचं, कारण तिथे पुण्यासारखं शहर जे होतं प्राधान्याने तिथे पंडित लोकांचं प्राबल्य होतं, तर ते संस्कृत वगैरे. पण मग इंग्रजांनी सांगितलं की काही संस्कृत आणि काही मराठी आणि काही थोडंसं इंग्रजी. आता मराठी कोणतं घ्यायचं, मग ते आपले संत कवी अमुक प्रमुख वगैरे. परंतु इंग्रजांनी हळूहळू जॉन मॅकेलेनी ही पद्धत आणली असं म्हटलं जातं. आणि त्यांनी काय केलं मग की या पंडित लोकांना घेऊन मराठी भाषेचं प्रमाणरूप सिद्ध केलं, व्याकरणाचे नियम सिद्ध केले. आणि त्यामुळे आपण अजूनही बरेचदा पुण्यातल्या भाषेला
शुद्ध समजतो. भाषा कधीही शुद्ध अशुद्ध नसते, भाषा ही असते. बरोबर आहे. आता नंतर काय आहे, पुढचा जो शब्द आहे तो आहे प्रमाण. बोलीनंतर प्रमाण भाषा. प्रमाण भाषा एकदा झाली तयार की मग त्या प्रमाण भाषेला ज्यावेळी लिखित रूप प्राप्त होतं त्यावेळेला ती लिपिबद्ध होते आणि ती अक्षर होते. अक्षर म्हणजे काय, तर जे क्षर होत नाही, नष्ट होत नाही ते. बरोबर आहे. तर भाषेचं नेमकं स्वरूप आहे. भाषेची निर्मिती कशी झाली, तर आदिम काळापासून माणूस भाषेचा वापर करत होता, फक्त त्याची माध्यमं वेगवेगळी होती. म्हणजे काय होतं की तो चित्र काढायचा. चित्राच्या तुम्ही जर काही लाखो वर्षापूर्वीच्या गुहा जर बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये चित्र आहे आणि त्या चित्रामधून तो काही सांगण्याचा प्रयत्न करतो. याचं कारण माणूस आणि प्राणी या उत्क्रांतीमध्ये एकूण जीवसृष्टीच्या माणसाजवळ एक गोष्ट निसर्गानं आपोआप दिली किंवा तुमचा विश्वास असेल तर देवानं दिली, म्हणजे बुद्धी. आणि बुद्धीबरोबरच दोन गोष्टी दिल्या. बुद्धीनं विचार करायला शिकवलं. तिसरं भावना नावाची गोष्ट दिली. ही भावना प्राण्यांमध्ये तुम्हाला फार दिसणार नाही. तात्कालिक स्वरूपाची भावना दिसते परंतु ती दिसणार नाही. तर मुद्दा असा की माणसाजवळ माणूस असं कधी हावभावानं बोलत होता, तो ज्यावेळी जंगलात गेला आणि ज्या दिवशी त्यानं चित्तथरारकपणे एखादी शिकार केली, तर ती शिकार मी कशी केली हे घरी येऊन सांगायला त्याला काहीच मार्ग नसायचा. मग तो हावभाव करून ते हरिण कसं पळत होतं, मी त्याला बाण कसा मारला, ते कसं पडलं, मग मी त्याच्या जवळ गेलो वगैरे वगैरे, तिकडून मग वाघाला हे काय केलं मी वगैरे वगैरे, हावभावाच्या याच्यातून हळूहळू तो त्याचं मन, भावना त्याच्या व्यक्त करू लागला असं तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर हळूहळू आपण काही ध्वनी जे आहेत ते वापरायला लागलो. सृष्टीमध्ये सर्व पशु पक्ष्यांना भाषा आहे, लक्षात घ्या. सगळ्यांकडे भाषा आहे. तुमच्या असं लक्षात येईल की आता तुम्ही शिकलाही असाल की मधमाशा ह्या एका अशा झुंडीनं बरोबर एकाच ठिकाणी जाऊन कशा बसतात आणि कशा तिथून उठून परत जातात. तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक राणी माशी असते आणि राणी माशी सुरुवातीला जाते आणि सुरुवातीला गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की ती काय करते, तर ती मध कुठे कुठे आहे हे शोधून काढते सुरुवातीला, कोणत्या ठिकाणी तो मिळेल वगैरे. आणि मग पुढे येते आणि मग त्या सगळ्या ज्या मधमाशा असतात त्यांच्या जवळ येऊन एका विशिष्ट कोणामध्ये डान्स करते. त्या याच्यावरून सगळ्या हजारो मधमाशांना कळतं की मध सापडलेलं आहे आणि मग सगळ्या हळूहळू निघतात आणि मग ते मध गोळा करून परत त्या पोळ्यामध्ये आणून ठेवतात. तर पशु असतील, पक्षी असतील, अगदी माकड बघा, आपला पूर्वज म्हटलंय डार्विननं त्याला, तर याच्यामध्ये सुद्धा भाषा आहे. तुमच्या असं लक्षात येईल चिपांजी वगैरे नावाचे माकड 77 प्रकारचे ध्वनी वापरतात. परंतु त्यांच्यात आणि आपल्यात काय वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे एक ध्वनी एकच अर्थ, एक ध्वनी एक अर्थ. बरोबर आहे. माणसानं काय केलं, माणसाकडे विचारशक्ती असल्यामुळं माणसाने आपल्या ज्या ध्वनींचा जो वापर आहे त्याची रचना करून त्याच्यापासून शब्द बनवले आणि एक शब्द अनेक ठिकाणी, म्हणजे आता बघा अ आ ई हे 3 ध्वनी, बरोबर आहे, आई या शब्दामध्ये आहे. आपण काय म्हणतो आई, तर त्याच्यामध्ये काय आहे, अ आहे, आ आहे, ई आहे, असं प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला दिसेल. तर
हळूहळू माणसाच्या असं लक्षात आलं की काही मूळ शब्द सार्थ शब्द आहेत. म्हणजे आपण शिंक आली तर आवाज येतोच ना, ध्वनी बाहेर पडतोच ना. असं केलं तर ध्वनी बाहेर पडला, पण या ध्वनीला अर्थ आहे का? पण मी जे बोलतो त्याला अर्थ आहे, त्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. आणि म्हणून आपले जे मूलध्वनी आहे प्रत्येक भाषेमध्ये आहे, ते मूलध्वनी ज्यांना भाषा विज्ञानामध्ये स्वनिम असं म्हटलं जातं, तर ते मूलध्वनी घेऊन माणसानं शब्दरचना करायला हळूहळू सुरुवात केली. काही शब्द हळूहळू तो करू लागला तयार, उदाहरणार्थ आई वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग तो त्याची रचना करायला लागला. आणि रचना करता करता हळूहळू वाक्यरचना वगैरे वगैरे असा प्रवास करत 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 ही भाषा निर्माण झाली. भाषेचं मूलभूत उद्दिष्ट काय आहे? तर मानवी संज्ञापन व्यवहार करणे. संज्ञापन व्यवहार म्हणजे काय? तर एकमेकांना कळणे आणि त्याप्रमाणे कृती करणे. म्हणजे आता तुम्ही इथं जर वर्गात असता आणि मी म्हटलं असतं उठ, तुम्ही उठलेच नसते, तर संज्ञापन व्यवहार पूर्ण होतो का? होणार नाही. संज्ञापन व्यवहार पूर्ण होणार नाही. तुम्ही उठलात की तिथे संज्ञापन व्यवहार पूर्ण झाला. आणि हेच भाषेचं मूळ उद्दिष्ट आहे. आता म्हणजे माणसामध्ये संवाद, मानवी मनातल्या भावना विचार व्यक्त करणं, एकमेकांशी ते वाटून घेणं वगैरे, हे एवढंच उद्दिष्ट आहे. आणि म्हणून भाषा विज्ञानामध्ये असं म्हटलं जातं की मानवी सार्थ ध्वनी, सार्थ म्हणजे ज्याला काय अर्थ आहे, सार्थ अशा ध्वनी घटकांनी बनलेली किंवा त्याची रचना केलेली संज्ञापन व्यवहारासाठी वापरली जाणारी भाषा. भाषा म्हणजे काय? तर मानवी संज्ञापन व्यवहारासाठी सार्थ असे ध्वनी घटक घेऊन त्यांची रचना करून वापरली जाणारी गोष्ट. आता हे मूळ भाषेचं रूप आहे, परंतु या भाषेच्या रूपाबरोबरच तुमच्या असं लक्षात येईल की हळूहळू आपल्या असं लक्षात यायला लागलं की याच्यासोबतच आपल्याला याच्यातून काही बाय प्रॉडक्ट करता येतात. बाय प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे की हे सगळे कारखाने का चालू आहेत आता? तर मूळ शेतकऱ्यांचा ऊस, म्हणजे कोणताही कारखाना का तुमच्या तालुक्यातला, मी नाव घेऊ इच्छित नाही कोणाचं, कुठल्या कारखान्याचं, कारण आपला काही संबंध नसतो या राजकारणाशी किंवा त्या सहकार क्षेत्राशी, समाजकारणाशी असतो आपला संबंध. तर हे कारखाने आज का चालवले जातात? पूर्वी कोणत्या उद्देशाने निर्माण केले गेले होते? की शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसापासून साखर तयार करून घेणे आणि त्याचं मूल्य त्या शेतकऱ्यांना देणे, हा मूळ भाग होता. हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं की आपण हे चिपाड फेकून देतो, मळी फेकून देतो सगळं, तर याच्यापासून काही करता येतं, उगाच वेस्ट जातं सगळं, मग ते त्याच्यापासून काही करता येतं. मग हळूहळू त्याच्यापासून एक एक गोष्ट निर्माण व्हायला लागली. आणि तुम्हाला माहिती आहे की आज हे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत, जे आपल्या तालुक्यातले कारखाने जरी घेतले तरी आपल्या त्या लोकांना, साखर कारखान्याच्या कारखाना चालवणं, शेतकऱ्यांचं हित बघणं वगैरे हे आहेच. ते तर ते जाहीरपणे सांगतात वगैरे बोलतात, परंतु त्यांच्या दृष्टीनं काय महत्त्वाचं आहे? त्यांचं जे बाय प्रॉडक्ट आहे, कारण ऊस जर आला नाही तर साखर होणार नाही, आणि साखर झाली नाही तर बाय प्रॉडक्ट होणार नाही. बाय प्रॉडक्ट म्हणजे काय? मद्यार्क निर्मिती होते. तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं तर बॉबी आणि भेंगरी ह्या ज्या दोन दारू आहेत,
यात खूप मद्याच्या काय प्रकार आहेत, हे खूप महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत, बॉबी आणि बेगरी म्हणून. तर ती आता बॉबी कोणाची बेगरी कोणाची मला माहीत नाही. तर कागदाचा कारखाना तयार होतो, चिपाडापासून कागद तयार होतो आणि कागद निर्मितीचा कारखाना होतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे इथेनॉल तयार करता येतं, त्याच्यानंतर केमिकल्स तयार करता येतात. म्हणजे 4-5 आयटम जे आहेत हे फक्त आता साखरेच्या पासून जी ऊसापासून जी साखर होते त्याच्यावर मालकी कोणाची, तर त्याचं जे काही उत्पादक आहे तो त्याची, बरोबर आहे. आणि त्या प्रमाणात त्याला पैसे दिले जातात वगैरे वगैरे, नाही का. आणि बाकीचं जे आहे ते सगळं बलिदायांचं असतं. तर असेच भाषेचे बाय प्रॉडक्ट्स काही आहेत आणि त्याच्यातलंच बाय प्रॉडक्ट म्हणजे एक साहित्य आहे. हां, आणि म्हणून साहित्यामध्येही भाषेचं आगळं वेगळं रूप हे आपल्याला वापरता येतं असं हळूहळू माणसाच्या लक्षात यायला लागलं. आणि म्हणून भाषा ही तुमच्या असं लक्षात येईल की मानवी जीवन व्यवहारासाठी सगळ्या क्षेत्रात वापरली जाते, त्याचबरोबर तिच्यापासून असे बाय प्रॉडक्ट्स निर्माण होतात, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला रसायनशास्त्र हा विषय शिकवायचा आज, किंवा मला शिकायचा आहे. तर आज काय उपलब्ध आहे, हे विज्ञान शिकायचं. तर रसायनशास्त्राविषयी मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं किंवा रसायनशास्त्र शिकायचं आहे. तर तुम्हाला पुस्तकं अभ्यासावी लागतील, प्रयोग करावे लागतील त्याच्यातले, आणि प्रयोग करून ते जे पुस्तकात सांगितलं ते ज्ञानात काय असतं, युनिव्हर्सल ट्रूथ असतं. म्हणजे वैज्ञानिक सत्य हे वैश्विक सत्य असतं, बरोबर आहे. त्याच्यात एकही अपवाद चालत नाही. म्हणजे 99 बरोबर आले आणि 1 बरोबर आला नाही, बरोबर आहे, तर हे चालत नाही, बरोबर आहे. विज्ञानामध्ये भाषेमध्ये तसं काही नसतं. भाषा ही आगळपगळपणे आपण बोलत असतो. व्यवहारातही पाहिजे तशी पूर्ण वाक्यात बोलतो का आपण. म्हणजे तुम्ही काल अभ्यास करून आला का, तर तुम्ही काय बोलायला पाहिजे की हो मी अभ्यास करून आलो आहे. मी तुम्हाला दिलेला समजा जो शाळेतली गोष्ट, आता आम्ही गृहपाठ फारसे देत नाही, तर गृहपाठ करून आणले सगळ्यांनी, सगळे म्हणतात हो. उत्तर काय द्यायला पाहिजे की हां, हो, आम्ही सर्वांनी किंवा मी गृहपाठ करून आणलेला आहे, असं उत्तर द्यायला पाहिजे. परंतु आपण व्याकरण या सगळ्याचा काही विचार तिथे करत नाही आणि मुक्तपणे जीवन व्यवहारामध्ये भाषा वापरतो. ती व्यवहारात जशी वापरतो तशी शास्त्रीय साहित्यात सुद्धा वापरतो, तशीच ती साहित्यात वापरतो, कार्यालयात वापरतो, असं तुमच्या लक्षात येईल. आणि आत्ताचे सगळ्यात प्रभावी माध्यमं म्हणजे प्रसारमाध्यमं आणि सामाजिक प्रसारमाध्यमं, इथे सुद्धा भाषाच वापरली जाते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की किती एकेका वाक्यावर म्हणजे शब्द किती महत्त्वाचा असतो. शब्द असं म्हणतात की तलवारीसारखा असतो, बरोबर आहे. म्हणजे तलवार एकदा खुपसली की खुपसली, बरोबर आहे. तसं शब्द एकदा किंवा तीर एकदा सुटला की तुम्ही मागं किती पळत गेले त्याच्या की तो अरे चुकून सुटला, तर तो काही परत घेता येत नाही. तो तिथे जाऊन धडकायचा, तिथे धडकेपर्यंत तो काही थांबत नाही. तसं शब्दाचंच आहे. शब्द एकदा तोंडातून बाहेर पडला की तो आपल्याला मागे घेता येत नाही. म्हणून आता अनेक लोक ट्विटर वगैरे वर राजकीय भाष्य करत असतात. ट्विटर युद्ध सध्याचं तुम्हाला माहीतच आहे, कंगना प्रकरण, त्याच्यात किती लोकांनी ट्विट केलेलं आहे. दररोज ते ट्विटर आपल्याला बातम्यामध्ये सांगतात की हिने हे ट्विट केलं, त्याने ट्विट केलं.
किंवा अमुक टीट केलं त्याच्यामुळं लोक भडकले आणि मग त्यांनी माफी मागितली वगैरे वगैरे. म्हणजे भाषा ही खूप जपून वापरण्यासारखी गोष्ट असते, परंतु व्यवहारात ती आपण वेगवेगळ्या रूपानं वापरत असतो. तर आता यापुढे आपल्याला भाषेचं हे जे वेगवेगळी रूपं आहेत, ही वेगवेगळी रूपं ही समजून घ्यायची आहेत. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? म्हणजे शास्त्रीय वाङ्मय, म्हणजे शास्त्रीय वाङ्मय म्हणजे इथं वैज्ञानिक स्वरूपाचं वाङ्मय. कारण शास्त्र वेगळं आहे. शास्त्र हे तर्कावर आधारित आहे. म्हणजे पंचांग हे काय शास्त्र आहे का? नाही. ते काय पंचांग हे विज्ञान आहे का? नाही. ते शास्त्र आहे. कधी काळी ते विज्ञान होतं, कधी काळी ते विज्ञान होतं हजारो वर्षापूर्वी. म्हणजे भास्कर भट, आर्यभट यांनी ज्यावेळी खगोलशास्त्राचा शोध लावला होता, म्हणजे ज्यावेळी इंग्रज यांना नाकही पुसता येत नव्हतं नीट, त्यावेळेला आपल्याकडे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होत्या. चंद्र, सूर्य, गुरु हे ग्रह आहेत आणि त्यांचा प्रभाव पृथ्वीवर पडतो. बघा ना, चंद्रग्रहण आणि काय म्हणतात भरती आणि ओहोटी. आता भरती आणि ओहोटी ही कधी येते? पौर्णिमा आणि अमावस्या, अमावस्या पौर्णिमा चंद्रग्रहण हे सगळं आजही पंचांगामध्ये बरोबर ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी असतं. म्हणजे त्याच्यामध्ये सायन्स आहे. परंतु बाकीचं जे काही गोष्टी आहेत, शुभमुहूर्त, शुभघटिका, हेन तेन वगैरे, या सगळ्या गोष्टी काही वैज्ञानिक स्वरूपाच्या नाही आहेत. याचं कारण मधल्या काळात आपल्या विज्ञानाचा विकास खुंटला. विज्ञान आपल्याकडे खूप मोठं होतं. बरेचदा आपण त्याचा खूप अभिमानही बाळगतो की वा 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 आमचं विज्ञान कसं होतं. त्या काळात भारताने अर्थशास्त्रासारखा चाणक्याने अर्थशास्त्रासारखा राज्यशास्त्राचा ग्रंथ लिहिला. किंवा कामसूत्र नावाचा ग्रंथ वात्सायन ऋषींनी लिहिला. म्हणजे असे म्हणजे संस्कृतचं व्याकरण पाणिनी नावाच्या माणसांनी लिहिलं, नाही का. म्हणजे पाणिनी लहान असताना त्यावेळी पद्धत होती की ब्राह्मणाकडे जाऊन, आजही लोक बाळाची ती कुंडली काढतात आणि त्या कुंडलीवरून त्याचं भविष्य वगैरे रेखाटतात. सुदैवानं आमच्या पिढीचं तसं काही बरेचदा झालेलं नाही. कारण आमचे आई वडील काही फार शिकलेले नव्हते बऱ्याच लोकांचे. त्यामुळं आमच्या जन्मतारखाही बरेचदा लोकांच्या 1-6 अशा वगैरे गुरुजींनी टाकलेल्या वगैरे असतात. तर अनेक गोष्टी इंग्रज आल्यानंतर झाल्या. त्याच्यामध्ये विज्ञानही इंग्रजांच्या काळात इंग्रजामार्फत आपल्याकडे आलं, उपरा आलं. म्हणजे इंग्रजांनी विज्ञानासाठी विज्ञान रुजावं म्हणून जो संघर्ष केला, तिथे पोपशी संघर्ष करावा लागला, धार्मिक सत्तांशी संघर्ष करावा लागला, सॉक्रेटिसला विषाचा प्याला ग्रहण करावा लागला, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक साधी गोष्ट, आता तुम्ही विज्ञानाचे आणि बरेच लोक केमिस्ट्री वगैरे व्हायला असेलच त्यांना, सायनाईड हा धातू काय संयुग तुम्हाला माहीत आहे, बरोबर आहे. त्या सायनाईडची चव आजपर्यंत जगात अनेकांनी पाहिलेली नाही, माहीत नाही. ही चव कोणीच सांगू शकलं नाही. आजपर्यंत 4-5 लोक मेले, बरोबर आहे. कारण आहे ते जिभेवर ठेवल्याबरोबर आपल्या संपूर्ण शरीरात पसरतं आणि माणसाचा मृत्यू येतो, एक नुसतं ठेवल्याबरोबर. तर एवढं ते प्रचंड जालिम अशा प्रकारचं विष आहे. त्यामुळे त्याची चव घ्यावी एवढ्यासाठी अनेकांनी जाणीवपूर्वक तो प्रयत्न केला आहे. की एकाने पहिला शब्द लिहिला, एकाला वाटलं आपण त्याचा पुढचा शब्द लिहू, बरोबर आहे. तर तो लिहिण्याचा प्रयत्न केला, पण आजपर्यंतही ते शक्य झालं नाही. तर हे सगळं तिकडे झालेलं आहे, बरोबर आहे. आपल्याकडे विज्ञान रेडीमेड
तयार होऊन आलं सगळं. त्याचं कारण इंग्रज. इंग्रज काय, आता हे कपडे घालतो आपण, हे काय आपले आहेत का? म्हणजे तुमचे पंजाबी वगैरे सोडा, ते आपले आहेत. परंतु बाकीचं सगळं तुम्ही आता काही मुलीसुद्धा पॅन्ट घालता, शर्ट घालता, तर हे काय आपलं आहे का? कोट घालतात. म्हणजे आता मी मुंबईला काही दिवस होतो आणि त्या लोकलमध्ये एवढी गर्दी असते आणि तिथे लोक कोट घातलेले मी ज्यावेळी पाहतो त्यावेळी मला आश्चर्य वाटतं की कोट आणि बूट घालून एवढ्या प्रचंड उन्हात जाण्याचं काय कारण आहे? तर काही प्रोटोकॉल आहे, नाही का? तो वकील असेल तर त्याला तो ड्रेस आहे, ड्रेस कोड आहे वगैरे वगैरे. तर हे सगळं आपण इंग्रजाकडून घेतलं तर आपल्याला सगळंच आपलं काही बदललं जीवन त्याच्यापुढे. तर आपल्याला या विज्ञानाची भाषा ही कशी आहे, विज्ञान